आपल्या भूमिका मांडत असतात. अमेरिकेमध्ये मोठं व्यासपीठ आहे. सरसंघचालक मोहन भागवत ह्यांना तिथे जर कोणी निमंत्रित केला असेल आणि तो सरकारी कार्यक्रम नसेल, बोलवणार नाही, किंवा व्हाईस प्रेसिडेंट वान्स बोलवणार नाही, म्हणजे तिकडले जे संघाचे लोक आहेत, त्यांची जी ओव्हरसीज ब्रँच आहे, त्यांनी निमंत्रित केला असेल तर मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये, जागतिक लोकशाहीमध्ये व्यासपीठावरती सरसंघचालक भारतामधल्या हुकुमशाहीविषयी काय भूमिका मांडतात, या भारतामध्ये जे काय विद्वेषाचं राजकारण सुरू आहे आणि ज्यात भारतीय जनता पक्षाचा उल्लेख वारंवार केला जातो, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या देशामध्ये जो सरकार पुरस्कृत दहशतवाद निर्माण केलेला आहे, त्या संदर्भात निदान परदेशात जाऊन तरी मोहनराव भागवतांनी आपली भूमिका मांडावी, अशी लोकशाही प्रेमी जगातल्या मंडळींची इच्छा आहे. आणि न्यूयॉर्कचे जे महापौर आहेत ते भारतीय वंशाचे आहेत, तर त्यांनी त्यांच्या भाषणाकडे लक्ष ठेवलं पाहिजे, एवढंच मी सांगेन. पण मला असं वाटतं की मोहनराव भागवतांनी हिंदुस्थानातल्या ज्या परिस्थिती सध्या जी सुरू आहे, तरुणांचा उद्रेक, जंतर मंतरवरची बंडाळी, तरुणांवर झालेला पॅलेट गनचा हल्ला, टिअर गॅस, आणि ओव्हरऑल संपूर्ण देशामध्ये अनेक शहरामध्ये तरुणांचा सुरू असलेला विद्रोह, हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचं घडामोडी या देशामध्ये घडत आहेत. आणि अमेरिकेत मोहनराव भागवत या विषयावर बोलतील, भारतात जरी बोलले नाही तरी अमेरिकेत जाऊन ते बोलतील अशी मला अपेक्षा आहे. आणखी राष्ट्रीय राजकारणातला विषय आहे की एनडीए पासून दूर गेली, म्हणजे भाजपपासून दूर गेलेली अकाली दल पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप बरोबर जाण्याच्या तयारीत दिसते आहे. नाही, ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे तो. भारतीय जनता पक्षाला पंजाबच्या निवडणुकीमध्ये कोणीतरी हवंय सहकारी. स्वबळावरती भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या 5 जागा मिळणार नाही, हे आपण मागच्या इलेक्शनला बघितलं आहे. अकाली दलाच्या मदतीनं काय हातपाय मारता येतील का, हे जर त्यांनी ठरवलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण अकाली दल जर भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार असेल तर अकाली दलाला त्याचा अजिबात फायदा होणार नाही, किंवा अकाली दलाची उरली सुरली पत आणि प्रतिष्ठा ही रसातळाला जाईल. आपण एनडीएतून का बाहेर पडलो, अकाली दल, याचं पुन्हा एकदा चिंतन अकाली दलाने केलं पाहिजे. पंजाबच्या जनतेशी नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे सुडाने वागले, चुकीच्या पद्धतीनं वागले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंजाबच्या ते चुकीचे वागले, म्हणून अकाली दल हे दूर गेले. म्हणजे सगळे प्रश्न मिटले का? नाही. महाराष्ट्राच्या संदर्भात विषय आहे, तुम्ही परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि रिक्षा चालकांचा विषय मांडला होता. काल परिवहन मंत्र्यांचं एक विधान आलेलं आहे, जे काही तुमच्याकडून आरोप वजा टीका झाली होती की रॅपिडो सारख्या काही ज्या ऍप्स आहेत किंवा ज्या काही कंपन्या आहेत त्यांचे परिवहन मंत्र्यांची काही व्यावसायिक संबंध. मी असं बोललो नाही. मी असं पत्रात, त्या पत्रामध्ये माझा असा कोणाचा उल्लेख आहे का? नाही. पण मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की असे जर काही पुरावे असतील तर ते संजय राऊतांनी समोर आणावे. बघा, परिवहन मंत्री हे या महाराष्ट्रातले एक धर्मात्मा आहेत, बरं, आणि ते आता राज्याचे परिवहन मंत्री आहेत. नाशिक आणि इतर भागातल्या रिक्षा चालकांच्या संघटनांनी माझ्याकडे जी कागदपत्र सुपूर्द केली त्यात स्पष्ट दिसत आहे की सरकारमधल्या काही मंत्रिमंडळातल्या म्हणजे मंत्र्यांना रॅपिडोनं विविध मार्गाने उपकृत केलं आहे. मी कोणाचं नाव घेतलं का? उपकृत केलं आहे.